विश्वपतिर्नराणां सुमङ्गल्यं सततं दीर्घमायुः। नमो ब्रह्मण्यदेवाय गोब्राह्मणहिताय च जगत्पिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः। अवधूत समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं कुण्डलीगौराश्री ज्ञानदेव मण्डलादीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। सहस्रपादाक्षशिरोर्भावे सहस्रनाय शाश्वते सहस्रकोटि युगधारणे नमः। रामचंद्र भगवान की जय। गोविंदा। कुमारो ब्रह्मचारिश्च तस्मै श्री हनुमतये की जय। तर हे मंत्र म्हणण्याचं कारण काय? महारुद्र हनुमान की जय। आमचे चिन्मय चौधरी यांच्या वतीनं मी सर्व उपस्थितांना व्यासमंचावरच्या विनंती करतो की त्यांनी मारुतीरायाच्या प्रतिमेची पूजन पुष्पहार घालून आपण कार्यक्रमाला आरंभ करावा। अतिशय उत्कृष्ट अशी कथा निरूपण करणारे आमचे बालकाका चौधरी, संचालक श्रीमान लक्ष्मीकांतरावजी घोडे साहेब, त्याचबरोबर भागवताचार्य प्रकाश महाराज कंठाळे, अशा या सर्वांना विनंती आहे की त्यांनी मारुतीरायाची पूजा करावी। महारुद्र भगवान की जय। मनोजवम मारुततुल्य वेगम जितेन्द्रिययुत मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। दर वद्य एकादशीला या ठिकाणी हनुमान चालीसा पठण होते। हे 20वे पुष्प आहे। या 20व्या पुष्पासाठी आपण सगळेजण उपस्थित आहात। तर रामरक्षेपासून आपल्या या कार्यक्रमाला आरंभ होईल। या दोघांनी या ठिकाणी येऊन श्री रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे। रामचंद्र भगवान की जय। श्री गणेशाय नमः। अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिकदर्शिः श्री सीतारामचन्द्रो देवता अनुष्टुप्छन्दः सीता शक्तिः श्रीमद्हनुमानकीलकं श्रीरामचन्द्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः अतध्यानं ध्यायेदानुभावं धृतशरधनुषं पद्मपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलगणस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाकारो रसिता मुखकमलमललोचनं नीलदारं नानालङ्कारदीप्तं तदमुर्जतां रामचन्द्रम् इति ध्यान
धारयितुं धनुर्बाणं पाणिर्नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातु आविर्भूतमजं विभुं राम रक्षा पठे प्राज्ञ पापग्नि सर्वकामदाते मे राम पातु परं दशरथात्मजः कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्र प्रियश्रुति घ्राणं पातु मुखत्राता मुखं सौमित्रिवत्सला जिह्वा विद्यानिधि पातु कंठं भरतवनिता स्कन्धो दिव्यायुधो पातु अग्नेशकानुपः करो सीतापति पातु हृदये जामदग्नजित् मध्यं पातु खरत्वंसी नाभिं जाम्बवताशयः सुग्रीवेशकटी पातु शक्तिनी हनुमत्प्रभु ऊरुरगुत्तम पातु रक्षाङ्गविनाशक जान्मनी सेतु पातु जङ्गे दशमुखान्तकः पादो विभीषणश्रीत पातु रामोऽखिलं विभु रामबलोपेतां रक्षाय सुखी पठेते सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयिनी पातालभूतलव्योमचारिण क्षणचारिण रक्षितं नाम्नाभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मर नरो न लिप्यते पापे मुक्तिं च विन्दति जगच्चैत्रेण मन्त्रेण रामनामाभिरक्षितम् यः कण्ठे धारयेत् तस्य करस्था सर्वसिद्धया वज्रपञ्चरनामेदं यो रामकवचं स्मरे आप्याहतान्य सर्वज्ञ लभते जयमङ्गलः आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षाभिमानः तथा लिखितवान् प्रभुतो गुणकौशिका आरामकल्पवृक्षाणां विराम सकलां पदा अभिराम श्रीलोकानां राम श्रीमान् समप्रभुः तरुणो रूपसम्पन्नो सुकुमारो महाबलो कुण्डलिकविशालाक्ष श्रीरकृष्णाजिराम्बर फलमूलाशिनो दान्तो तापसो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथस्येतो तापसो रामलक्ष्मणो शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मता रक्षकुलनिर्तारं त्रायन्तान्नो रघुत्तमः आतसज्जधनुषा विशुष्पुषा शुभनिशङ्कशक्तिनो रक्षणाय मम रामलक्ष्मणाग्रतिपति सदैव गच्छतां सन्नद्ध कवची खड्गी चापबाणो धनुरिवा रथोऽस्माकं रामं पातु स लक्ष्मणं रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेदयन्तेषो पुराणं पुरुषोत्तमः जानकी वल्लभ श्रीमान् प्रमेय पराक्रमः इत्येतानि च पण्डित्यं मद्भक्त सद्वयान्विता अश्वमेधादिकं पुण्यं संशयः रामदुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवासं स्तुवन्ति नामनिर्भिभे नरेशंसायिनो नरा रामरक्षं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं कुरुमार्णवं पुरनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसङ्गं दशरथतनयं श्यामलं शान्तिमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रामनारीं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम चन्द्रचरणो मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणो मनसा गृह्णामि श्रीरामचन्द्रचरणो शिरसा नमामि श्रीरामचन्द्रचरणो शरणं प्रपद्ये माता राम पिता रामचन्द्र स्वामी रामो मत्सका रामचन्द्र सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तन्वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणा
मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आहिल्य कविता शास्त्रं वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदापहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् वर्जनं गोपीजानां भुजं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति कलिरवं रामो राजमणि सदा विजयते रामो रमेशं भजे रामेणाभियता निशाचरजमो रामाय तस्मै नमः रामानास्ति परायणं परतरं रामः सदा स्मस्मे रामे चित्तले सदा भूतु मे वो राम मामतर रामे धीरमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने इति श्री बुधकौशिकऋषं श्रीराम रक्षा स्तोत्र संपूर्णम् भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वणारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथारी रूपा सुंदरा जगदांतरा पाताल देवता हंता भव्य सिंधूर लेपणा लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषिका ध्वजाये उदली बाहू आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भय ब्रह्माणे मायले नेनो आवळे दंतभंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भुकटी ताटिल्या बळे उच्चते मुरडिले माता कीर्ती कुंडले बरी सोटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपा तळू चक्रांग महादा मोठे महाविद्युल्य ते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंदात्री सारिका द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती मनाशी लागले मागे गतिसी तुळना नसे अनुपासून ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुळना कोटे मेरू मांदार दाकुटे ब्रह्मांडा बळते वेडे वज्रपुच्छे करू शके तयासी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा घासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाडे भेदिले शून्य मंडळा धनधान्य पशु वृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करुणिया भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही असती तुटती चिंता आनंदे भीम दर्शने हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगणू कपिकुळासी मंडळू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषणा सती इति श्रीरामदास कृतं संकट निरसनं मारुती स्तोत्र संपूर्ण रुद्र भगवान की जय चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वर्णव रघुबर विमल यश जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देवु मोहि हरऊ क्लेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपिसति लोक उजागर रामदूता तुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र और ध्वजा विराजे कांदे मोज जनेऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे लाए सजीवन लखन जियाए श्री रघुबीर हर्षि गुर लाए
रघुपति कीनी बहुत बड़ाई, तुम प्रिय भरत ही सम भाई। सहस्र बदन तुम दो दस गावे, अस कई श्रीपति कंठ लगावे। सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद सहित ऐसा। जम कुबेर दिगपाल जहाँ ते, कवि कोविद कही सके कहा ते। तुम उपकार सुग्रीवई कीना, राम मिलाय राजपद दीना। तुमरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना। युग सहस्र योजन पर भानु, लीलो ताहि मधुर फल जानू। प्रभु मुद्रिका मिली मुख माहि, जल दिलांति गया जर जनाहि। दुर्गम का जगत के जेते, सुगम अनुग्रह तुमरे तेते। राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे। सब सुख लहे तुम्हारी शरणा, तुम रक्षक काहू को डरना। आपन तेज समारो आपे, तीनों लोक हाकते कापे। भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जप नाम सुनावे। नासे रोग हरे सब पीड़ा, जपत निरंतर हनुमत पीरा। संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम वचन ध्यान जो लावे। सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा। और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे। चारों जुग पर ताप तुम्हारा है, प्रसिद्ध जगत उजियारा। साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे। अष्ट सिद्धि नवनिधि के दाता, असवर दीन जानकी माता। राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा। तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे। अंत काल रघुबर पुर जाई, जहाँ जन्म हरि भक्त कहाई। और देवता चित्तन धरई, हनुमत से सर्व सुख करई। संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बल वीरा। जय 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 हनुमान गुसाई, कृपा करो गुरुदेव की नाई। जो सत बार पाठ कर कोई, छूटई बंदी महासुख होई। जो ये पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गौरीसा। तुलसीदास सदा हरि चेरा, कीजिए नाथ हृदय मह डेरा। पवन तनय संकट हरण, मंगल मूर्ति रूप। राम लखन सीता सहित, हृदय बसउ सुर भूप। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय, बोलो रे भाई सब संतन की जय। यानंतर डॉक्टर उमाकांत कुलकर्णी, मितभाषी, दयाळू, मायाळू, कृपाळू, कनवाळू, काही त्यांना विश्लेषण द्या, खूप कमी आहे. यांचा आज प्रगट दिवस आहे. त्यानिमित्तानं उपस्थित असलेले आमचे गुरुवर्य नेत्रुडकर गुरुजी यांना अशी विनंती आहे की त्यांचा सत्कार होताना एक शांतीपाठ म्हणावा. आणि सन्माननीय डॉक्टर साहेबांना विनंती आहे की त्यांनी वरी यायचं आहे. मंत्रघोषामध्ये मंत्रस्फटन आणि आयुष्यवर्धक मंत्र आहेत की ज्या मंत्राची स्पंदना अंगावर आदळतात, वलय तयार करतात, ज्यामुळे आत्मिक बल वाढतो आणि यश मिळतं. असे सुंदर मंत्र आपण या ठिकाणी म्हणूया. हरे ओम विश्वेशं माधवं माधवं, विश्वेशं विश्वेशं माधवं माधवं, धुण्डिं धुण्डिं माधवं माधवं, धुण्डिं धुण्डिं दण्डपाणिं दण्डपाणिं, धुण्डिं धुण्डिं दण्डपाणिं दण्डपाणिं च दण्डपाणिं दण्डपाणिं च भैरवं भैरवं च भैरवं भैरवमिति भैरवं वन्दे काशीं काशीं, वन्दे वन्दे काशीं काशीं गुहां गुहां, काशीं काशीं गुहां गुहां, गंगं गंगं गुहां गुहां, गंगं गंगं भवानीं भवानीं, गंगं गंगं भवानीं भवानीं, मणकर्णिकां मणकर्णिकां, भवानीं भवानीं मणकर्णिकां मणकर्णिकां मणकर्णिकां, यावत् भागीरथी गंगा, यावत् देवो महेश्वरा, यावत् प्रकाशते भानु, तावत् त्वं विजयी भव. शतमानं भवति शतायुर्वै पुरुषा, शतेन्द्रियं दीर्घमात्
द्वंद्वस्ते स्वस्ति मंत्रार्थ सफलास्तु महारुद्र भगवान की जय. बघा उमाकांत जोशीनं 66 पूर्ण झाले, 65 पूर्ण झाले आणि 66 याच करता हा असलेला सत्कार. श्रियचते लक्ष्मीच्या पत्न्या बहुरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमश्वेन व्याप्तम् इष्टान्निखाना बुम्महि खाना सर्वलोकं महि खाना. रामचंद्र भगवान की जय. यानंतर आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी आमचे सर्वांचे स्नेही असणारे महाभारतावर निरूपण करणारे अतिशय उत्कृष्ट असं महाभारतामध्ये 3 सूत्र सांगितलेले आहेत. एक पुरुषार्थ आहे, एक स्वार्थ आहे आणि एक परमार्थ आहे. असे आमचे बालकाका आजचे आपले असलेले वक्ते जे आहेत त्यांचा परिचय. आणि या 2-3 गोष्टीबद्दल तर सांगायला त्यांना 10-12 दिवस लागतील, परंतु 10-12 मिनिटांमध्ये सांगण्याचा ते प्रयास आणि प्रयत्न करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आज या ठिकाणी प्रतिमासिक जी आपण हनुमंतरायाची उपासना करत आहोत, त्यामध्ये प्रत्येक वेळेला एक साधू संत, प्रवचनकार, कीर्तनकार, आपल्या धर्माची सेवा करणारा एखादा महात्मा यांना आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं पाचारण करत असतो. आज आपल्या परमभाग्यानं तुकामाई येळेगाव सगळ्यांना माहीत आहे, चिन्मयानंद परंपरेमध्ये स्वतः चिन्मयानंद स्वामी महाराजांनी ज्यांना अनुग्रह दिला त्या तुकामाईच्या गावामध्ये यांचं वास्तव्य आहे. आणि यांचे आजोबा हे संत श्रेष्ठ तुकामाईच्या वृद्धापकालापर्यंत महाराजांच्या सेवेमध्ये होते. त्यांचं नाव रामभाऊ महाराज. आजही तुम्ही जर येळेगाव तुकामाईला गेलात तर महाराजांच्या समाधी मंदिराच्या जवळ तेवढेच उंच अशा प्रकारचं रामभाऊ महाराजांचं मंदिर त्या ठिकाणी आहे. एवढी समर्पित सेवा ज्या घराण्यानं केली त्या कुटुंबामध्ये आमच्या भास्कर महाराजांचा जन्म झाला. लहानपणापासून घरामध्ये वारकरी संप्रदायाचं वातावरण असल्यामुळं कुठलीही नोकरी न करता, उपजीविकेसाठी कुठलाही व्यवसाय न करता पूर्ण वेळ कीर्तन करणे, प्रवचन करणे, भागवत, रामायण आदी कथा सांगणे आणि आपल्या हिंदू धर्माच्या प्रसार प्रचारासाठी ज्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलेलं आहे ते हरिभक्तपरायण भास्कर महाराज कामारीकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर मी भास्कर महाराजांना विनंती करतो, इथं जमलेल्या सर्व सुरधांना, भाविकांना मार्गदर्शन करा. ठीक. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं
प्रपत्ते तुकामाय कृपांकुरं कीर्तिवृक्षविराजितं रामबापू गुरुं वंदे शिंदे वंशसमुद्भवं पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय चिन्मयानंद महाराज की जय नमः पार्वती पते शिव हर हर महादेव दत्तात्रेय भगवान की जय तुकाराम महाराज की जय श्री गुरु रामबापू महाराज की जय ब्रह्मचैतन्य महाराज की जय। धर्मधन समन्वित परमार्थ परायण ज्ञानवंत बुद्धिवंत प्रज्ञावंत बहुश्रुत सर्वच क्षेत्रामधील सन्माननीय सर्व शिवपार्वती स्वरूप श्रोते सज्जनांच्या चरणी नतमस्तक होतो। आज या ठिकाणी श्री हनुमान चालीसा या गोस्वामी तुलसीदास महाराजांच्या या छोट्याशा ग्रंथाचं पारायण म्हणा किंवा पाठ म्हणा जवळजवळ 20-22 पाठ झाले जवळजवळ नाही दिवस प्रत्येक महिन्याच्या या वद्य एकादशीच्या निमित्तानं या ठिकाणी पाठ होत असतात। माहिती नाही कोण पुण्य कोणा घडी उपासना कोण या वचना प्रतिपाळी कोणाच्या माध्यमामधून काय कुठं जास्त कुठं काय जास्त परमार्थ चालल आणि कोणाकडून जास्त तो परमार्थ जास्त भगवान परमात्मा करून घेईल हे माहीत नाही। मलाही आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग येईल हे मला सुद्धा जरी कधी आयुष्यामध्ये मी कधी विचार केला नाही। गुरुजींनी परिचय करून दिला। आज या ठिकाणी सोबत गुरुजी आले। गुरुजींचा तसा माझा परिचय जे पाहत जुना परिचय आहे। गुरुजी ज्या वेळेला नोकरीमध्ये होती त्यावेळेला वसमतमध्ये पाठ घ्यायचे आणि त्यावेळेला गुरुजी कोण आहेत आम्हाला काही माहीत नव्हतं, त्यांचा चेहराही पाहिला नव्हता आम्ही कधी। पण आमचे शेजारी एक नागोराव जवळेकर म्हणून होते, ते त्यांच्या पाठाला सतत जायचे आणि त्यांच्याकडून आम्ही गुरुजींची कीर्ती ऐकायची। आम्हाला कधीतरी वाटायचं की गुरुजीचं आम्हाला कधी ऐकायचा योग कधी येईल। आणि नांदेडमध्ये काहीतरी निमित्तानं एकदा दोनदा पेपरला बातमी वाचली प्रजावाणीला आणि आनंद झाला की गुरुजीची आज आम्हाला जास्त भेट होणार आहे म्हणून। आणि गुरुजींचं पहिल्यांदा ज्ञानेश्वरी प्रवचन मी ऐकलं आणि मी गुरुजीचा होऊन गेलो। तेव्हापासूनचा संबंध आहे, त्याला बरेच वर्ष झाली। तसं जर पाहिलं तर गुरुजींना सांगितलं मी ज्या परंपरेतला आहे त्या तुकामाईच्या परंपरेमध्ये प्रामुख्यानं अनेक शिष्य जरी झाले असले तरी प्रामुख्यानं 3 शिष्य झाले त्यांची। चिन्मयानंदांना 3 शिष्य झाले प्रमुख आणि त्या तुकामाईंना 3 शिष्य झाले। चिन्मयानंदाचे 3 शिष्य एक गोचर स्वामी संन्यासी होते। आता ती परंपरा जी आहे चालू आहे, माधवानंद स्वामी वामनानंद महाराज माधवानंद महाराज ही परंपरा चालू आहे ती। त्याच्यानंतर 2 नंबरचे शिष्य आमचे तुकामाई, 3 नंबरचे शिष्य रावसाहेब शेवाळकर, त्यांनी पुन्हा संन्यास घेतला, त्यांचं नाव पूर्णानंद महाराज। आणि त्यानंतर तुकामाईच्या परंपरेमध्ये 3 शिष्य झाले। त्याच्यामध्ये ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, त्याच्यानंतर 2 नंबरला सच्चिदानंद नंदी महाराज कवानकर आणि 3 नंबरला रामबापू महाराज। रामबापू महाराज हे तुकामाईच्या जवळ शेवटपर्यंत राहिले। तुकामाई गेल्याच्या नंतरही गोंदवलेकर महाराज गेल्याच्या नंतरही बरेच वर्षे त्यांना सहवास प्राप्त झाला। त्यांची पुण्यतिथी शताब्दी आता पुढच्या वर्षी जास्त येते, म्हणजे बरंच आयुष्य लाभलं। परिचय करून दिला। आपल्याला अल्पस्वल्प वेळ आहे, अल्पस्वल्प वेळेमध्ये आपल्याला काही चिंतन पाहायचे।
या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा पाठ होतोय. हे पाठ नाही, ही उपासना आहे. उपासना ही जी आहे ती काय भगवंतापर्यंत नेऊन पोहोचण्याचं जे असतं ही फार मोठं साधन आहे. भगवंताच्या जवळच नेऊन बसवतं. नाही भगवंत असा उपासना करणारा जर भक्त जर असेल, त्याला आवडल्याच्या नंतर जसं गीतेमध्ये भगवंत म्हणतात ना, योमद भक्त समे प्रिया, त्या उपासना करणाऱ्या त्या उपासकाला भगवंत परमात्मा आपल्या हृदयाचा ताईत करून ठेवतो. ही उपासनेची ताकद आहे. ही उपासना या ठिकाणी चालू आहे आणि ही उपासना चालू करण्याचं सद्भाग्य जे लाभलं त्या चौधरी कुटुंबाला. मलाही कोणाचा परिचय नाही, अचानक गुरुजींनी नाव सुचवलं आणि मला एक दिवशी फोन आला. म्हणले असं असं आमच्या इकडं हनुमान चालिशीचे पाठ होतात, प्रवचन असते, आपण येणार का? म्हणजे कुठं? परभणीला. आपण कुठून बोलता? परभणीहून बोलतो. चिन्मयजी चौधरी यांचा तो फोन. खरंच मी त्यांचा चेहरा पाहिला नाही, कोण व्यक्ती काही माहिती नाही. आणि ते म्हणले प्रत्यक्ष तुम्हाला मला भेटायचे. मी म्हणलं काय भेटायचंय? फोनवरती तुमचा माझा संपर्क झाला म्हणजे संपलं काम. येणार म्हणजे येणार म्हणलं. नाही म्हणजे मला भेटायचे. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही, तुमची इच्छाच असेल तर या. आपलं कधी येतात काय, मला जो वेळ असेल त्या वेळामध्ये तुम्ही या. ते एके दिवशी आले. पाहिल्याच्या नंतर म्हणलं या व्यक्तीला हे एवढं जास्त या कमी वयामध्ये, एवढ्या वयामध्ये ही जी असणारी प्रेरणा व्हावी, ही सामान्य गोष्ट नाही, ही ईश्वरी प्रेरणा आहे. ईश्वरी प्रेरणा आहे. कोणाच्या तरी हातून. मी सुरुवातीला सांगितलं कोण पुण्य कोणाकडे उपासना, काही सांगता येत नाही कोणाकडून काय होईल. त्यांच्याकडून ह्या उपासना त्यांनीच करतात अशातली गोष्ट ही सगळ्याकडून करून घेऊ लागले. आज काय मोठी मोठी माणसे. मी ज्यांच्या वडिलांचं कीर्तन ऐकलं, आमचे परमपूजनीय आप्पा कीर्तनाला कधी जर उठले की त्यांचं दर्शन घ्यायचे, ते आजेगावकरजी काका. बऱ्याच दिवसामध्ये मी त्यांना पाहिलं नव्हतं. थोडं येताना सुद्धा मला साशंकत असं वाटत होतं की हेच आहेत का. ते आज उपस्थित राहिलेत. आपण जे कंठाळे महाराज सकाळी ते फोनवरच भेटायचे आमचं. आळसे साहेब, ही मंडळी सगळ्यांचं, तुमचं सगळ्यांचं दर्शन घडलं. याच्यापेक्षा जास्त दुसरी काय गोष्ट. स्तोत्र अष्टक ही जी उपासना आहे, भगवंताच्या जवळ पोहोचवणारी साधना ती नाही सांगतो. याचा जर आश्रय कशाही पद्धतीनं करा, हे मनुष्याला प्रोटेक्शन देतात. आपल्या भाषेत बोलायचं म्हणजे प्रोटेक्शन, किंवा ह्याला कवच म्हणा, आवरण म्हणा. ह्याचा जर आश्रय जर आपल्या जर जीवनामध्ये असेल तर आपल्या जीवनाला ह्याचाच असणारा ह्याचं जे वरच्या बाजूला जे आवरण होते तयार, एवढी साधना आहे. अनुभव ज्यांनी घेतला त्यांना माहीत असेल. ते कुठलंही स्तोत्र असेल, कुठलंही अष्टक असेल, कुठलीही चालीस असेल, पण ते मनुष्याच्या जीवनामध्ये खूप लाभदायी आहे. चुकाले का? फार लाभदायी आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये ते एवढं मोठं जे असणारे प्रोटेक्शन आहे. राम रक्षा शब्दामध्ये त्या स्तोत्राचा आपण जर अंगीकार जर केला, त्या स्तोत्राचा जर आपण जर पाठ जर केला, तर सरळ अर्थ आहे तो राम आपली जास्त रक्षा करतो.
हा सरळ अर्थ झाला. रक्षा या शब्दाचा अर्थ आहे राख. पण कधी रक्षा करतो? जोपर्यंत राख होणार नाही तोपर्यंत त्यासाठी तो रक्षा करत नाही. शिल्लक जोपर्यंत तुम्ही राहाल तुमच्याच ठिकाणी तोपर्यंत आपली रक्षा तशी होत नाही. मीराबाई एका ठिकाणी एका पदामध्ये असं वर्णन करते, लकड़ी जलकर कोयला बनी, लकड़ी जलकर कोयला बनी और कोयला जलकर राख, मैं दीवानी आयशी जली कोयला बहिना राख. मनुष्याच्या जीवनामध्ये हे असं ज्या दिवशी होईल ना, पण हे जे 40 आहे हे 40 चौपाया, आता 40 चौपाया 4 जसं तुकाराम महाराजांचे अभंग चौचरणी अभंग तसं ही चौपाई. गोस्वामी तुळशीदास महाराजांच्या रचनामध्ये दोहा येतो, सोरठ येते आणि चौपाई येते. याच्यामध्ये सुरुवातीला महाराज याच्यामध्ये काय आलंय? दोहा आलाय. दोहा आहे आणि त्याच्यानंतर महाराज सगळे चौपाया. एक एक चौपाई जी आहे हे काय सांगायले आपल्याला? हनुमत चरित्र सांगायले. चरित्र उच्चारण्यानं काय होते? मनुष्याची वाणी पुण्यवान होते. एक पहिला लाभ. पुण्यवंत व्हावे येता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. तुकाराम महाराज. सहज गतीनं तुम्ही जर नामचिंतन कराल यांचं, तर यांचं नामचिंतन केल्याच्यानंतर आपल्या पदरामध्ये पुण्य पडणार. ते आपण पुण्यवंत होतो, पुण्य सहज गतीने मिळतं. एक लाभ. दुसरी गोष्ट, या चौपाईचा आपण आश्रय केल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये इतके लाभ आहेत, ते लाभ बाहेर सांगायची गोष्ट नाही, ती याच्यातच लिहिले. पण याच्यात लिहिलेल्या लाभाचा अनुभव आपण कधी घेतला नाही. ही मोठी अवघड गोष्ट आहे. त्या लाभाचा अनुभव घेण्याकरता तर मनुष्याच्या जास्त या वाणीला सातत्य जास्त निर्माण झालं पाहिजे. ते सातत्य कधी निर्माण होईल याच्यात सांगितलं, जो सतबार पाठ कर कोई. आता जर एखाद्या माणसानं जर हे जर हातामध्ये घेतलं पुस्तक हनुमान चालिसाचं, 40च चौपाया आहेत याच्यात, पण हे वाचत असताना याच्यातले एक एक शब्द वाचत असताना सहजगतीनं आपल्याला वाचल्या जात नाही. आता पाठ करताना सुद्धा एखाद्यानं नवीनपणी जर घेतलं तर त्याला सहजगती नाही. सोपं आहे पण वाचता येत नाही. हो काय सांगावं, कुठंतरी अडखळते माणूस. डोळस नाहीत का आपण? डोळस. पण ज्या वेळेला सातत्याने 1 पाठ झाला, 2 पाठ झाले, 10 पाठ झाले, 15 पाठ, 20, 25, 100 झाल्याच्या नंतर काय होईल हे पाहायची गरजच पडणार नाही. तुम्ही डोळे झाकून म्हणसाल. कधीतरी एखाद्या वेळेला समजा कुठं अडखळेल, गोष्ट सोडून द्या, तुम्हाला आठवणीत राहणार नाही, पण त्याचं जे असणार आहे ते असं रिव्हिजन तयार होते. जो सतबार पाठ कर कोई, छूट ही बंदी महासुख होई. हे सगळा खटाटोप करायचा कशासाठी? ते सगळा खटाटोप एकाच गोष्टी करतात, आपल्याला महाराज सुख पाहिजे. दुःख कोणालाही पाहिजेत नाही. पण हे सुख कशानं होईल? सब सुख लहे तिथंच लिहिलंय. अहो तुम्हाला हे सर्व सुख जे असणार ह्याच्याच पाठानं मिळतील. इतकं सोपं आहे महाराज, एवढं सोपं. पण याचं सातत्य असलं पाहिजे.
ते रिव्हिजन झालं पाहिजे म्हणून हे पाठ करायचे. पण याला आधार काय? ते तुलसीदास महाराजांनी लिहिलं. कोणताही ग्रंथ काढा तुम्ही, कोणताही ग्रंथ काढला. मी आपण एकदा विचारलं होतं, मला आप्पा म्हणजे तुम्हाला कदाचित लक्षात येणार नाही, परमपूजनीय स्वामी वरदानंद भारती महाराज. प्रत्येक कोणताही छोटा ग्रंथ काढा, मोठा ग्रंथ काढा, हरिपाठ काढा, काही काढा, त्याच्या पाठीमागे काहीतरी फलश्रुती लिहिली आहे. फलश्रुती कशासाठी लिहिली? फलश्रुती काही गोष्टी याच्यातून असं होतात म्हणून जे लिहिलेलं आहे ते खरं आहे का? ते म्हणले ज्यांनी हे जे लिहिलंय त्यांची जी तपश्चर्या आहे, त्या तपश्चर्याचं फळ त्यांनी जे त्याच्यामध्ये व्यक्त केलंय तो अनुभव आहे. हे लिहिल्याच जात नाही पहिली गोष्ट. आणि ज्या दिवशी त्यांच्याकडून हे लिहिल्या गेलंय तर त्याची साधना जर त्या साधकाच्या जीवनामध्ये जर उतरली तर त्याचं फळ त्याला भेटणारच आहे, भेटणारच आहे. या हनुमान चालीशीच्या संदर्भामध्ये तुमच्या आमच्या जीवनामध्ये आम्ही त्याची जसं अनुभूती नाही जरी घेतली तरी कुठं ना कुठं तरी त्या साधना करणाऱ्या साधकाला विश्वास ठेवणं महत्वाची गोष्ट आहे. आपल्याकडे दोन शब्द येतात, एक श्रद्धा आणि एक विश्वास. जिथं श्रद्धा येते तिथं अंधश्रद्धा येते. त्याच्या जोडीला शब्द ठरलेलंच आहे, श्रद्धा आली की अंधश्रद्धा. पण श्रद्धेच्या जोडीला ज्या वेळेला विश्वास येतो त्यावेळेला तिथं अंधश्रद्धा येत नाही. जन्म श्रद्धेचा आहे, विश्वासाचा जन्म नाही. विश्वास अजन्म आहे. याच गोस्वामी तुलसीदास महाराजांनी त्या रामचरित मानस या ग्रंथामध्ये जे काही मंगलाचरण केलं त्या मंगलाचरणामध्ये एक श्लोक लिहिला, भवानी शंकरं वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्याम विनानुपश्यन्ति निष्ठा शांती स्थविश्वरम. श्रद्धा आणि विश्वास म्हणजे नेमकं काय? श्रद्धा म्हणजे पार्वती भवानी आणि विश्वास म्हणजे शंकर. जन्म कोणाचा आहे? जन्म श्रद्धेचा आहे. दक्षाच्या पोटी जन्मली म्हणून दाक्षायणी, पर्वताच्या पोटी जन्मली म्हणून पार्वती. पण विश्वासाचा जर विचार जर केला तर विश्वासाला जन्मच नाही. तुम्ही रामाचा जन्म सांगू शकाल, रामाचे आई वडील सांगू शकाल, कृष्णाचे आई वडील सांगू शकाल, कृष्णाचा जन्म तारीख तुम्हाला पूर्ण सांगता येईल. पण कोणतंही कॅलेंडर काढून पहा, कृष्णाची असणारी जन्मतिथी आपल्याला त्याच्यात लिहिलेली दिसल. श्रावणवद्य अष्टमी, रामचंद्र प्रभूचा जन्म चैत्र शुद्ध नवमी. पण शंकर जयंती जर काढून जर पाहिली तर तुम्हाला कुठं सापडणार नाही. कारण अजन्मा तत्व कोणतं असेल तर अजन्मा तत्व भवानी शंकर भगवंत आहे. प्रत्यक्ष जे विश्वास कोण असेल तर प्रत्यक्ष विश्वास भगवान शंकर आहे. तुम्हाला ज्या साधकाला साधना करायची त्याच्या जर जीवनामध्ये जर विश्वास जर नसेल तर साधना सफल होत नाही, होत नाही. ज्या ठिकाणी विश्वास नसतो तिथं संशय असतो. जिथं विश्वास नसतो तिथं संशय असतो. आणि संशय काय? संशयावनी थोर अनिक पाप नाही घोर. संशय म्हणजे नुसतं पाप नाही, घोर पाप आहे.
मग ज्याच्या ठिकाणी घोर पाप असेल मग त्याला हे कसं प्राप्त होईल? मग तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल, श्रद्धा पाहिजे आणि श्रद्धेच्या जोडीला विश्वास पाहिजे. हे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. पण नुसती जर श्रद्धा जर राहिली तर त्या श्रद्धेची एक गोड गमत आहे. गुण कळाला श्रद्धा वाढली, आणि दोष कळाला कमी झाली श्रद्धा. गुण कळाल्याबरोबर तिथं रांग लागणारच. तुम्ही कुठेही जाऊन बसा, जंगलामध्ये जाऊन बसा, गुण कळाल्याबरोबर जसं ते माणसं गुजरातला जातील त्या कुठेही जातील. आणि दोष कळाल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो, जे लाखानं जमत होते त्यांच्या जसं त्या प्रवचनाला ते सगळे संपून जातात, सगळे सोडून जातात. ही श्रद्धेची गोष्ट आहे. पण मनुष्याकडे श्रद्धा असावी, पण नुसती श्रद्धा असू नये, त्या श्रद्धेच्या जोडीला विश्वास असावा, त्याला बळकटी आहे. आणि श्रद्धा आणि विश्वास या दोन्हीच्या माध्यमामधून जर जीवनामध्ये जर उपासना जर घडली तर मनुष्याच्या जीवनामध्ये मग लाभ प्राप्त होतात 100%. काय लाभ आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट या हनुमान चालीसेमध्ये सांगितलं. किती तो उपाय माहिती नाही. त्याच्यात दुसरा काही बराचसा भरणा आहे. Welcome to NC Music World. Bluetooth mode. मनुष्याच्या जीवनामध्ये साधारण काही गोष्टी घडतात. हे शरीर आहे पंचमहाभूताचं, बरेचशी जास्त व्याधीनं ग्रस्त जास्त शरीर आहे. व्याधीनं ग्रस्त असलेलं शरीर हे कधी ना कधीतरी वात आहे, पित्त आहे, कफ आहे, कधीतरी कमी जास्त होणारच आहे. आणि वात पित्त कफ कधी कमी जास्त झाला की प्रकृती बिघडणार आहे. पण सामर्थ्य एक असं जबरदस्त आहे त्याच्यात, जो ही उपासना करतो तर सरळ शब्द लिहिला आहे, नासे रोग, रोग संपतो. विष्णू सहस्त्रनाम आहे. विष्णू सहस्त्रनामाची ताकद काय आहे? गुरुजी प्रवचन करतात विष्णू सहस्त्रनामावर, आम्ही नुसते पाठ करतो. पण अधिकारवाणीनं विष्णू सहस्त्रनामावर गुरुजीची जास्त खूप प्रवचनं होतात. आम्ही ऐकली गुरुजीची प्रवचन. पण विष्णू सहस्त्रनामाचा कधी अनुभव घेतला का आपण? नाही घेतला. चरक नावाचा ऋषी होऊन गेला. चरक नावाचा ऋषी हा अनादी काळातला नाही, महाभारताच्या नंतरचा आहे. त्या चरक ऋषीनं एक गोष्ट लिहून ठेवली, विष्णू सहस्त्रनामाच्या चिंतनानं कसाही जरी ज्वर जर असेल तर तो ज्वर शांत होतो, कमी होतो. याची जास्त आपण अनुभूती कधी पाहिली का? ती अनुभूती आमच्या दासगणू महाराजांनी पाहिली. ते आपणच्या चित्रामध्ये जो भाग आलाय आणि कधी कधी आपण सांगतही होते. मॅट्रिकचं वर्ष असताना आपणची जास्त परीक्षाच कशी होईल हा जर प्रश्न होता. खूप ज्वर, भयंकरता. त्या काळात जे पंढरपुरामध्ये राहत होते, गोविंदपुऱ्यामध्ये
आता इथे दादोजी महाराजचा वाडा, त्या वाड्यात राहायचं. जे काही त्या काळातले जे काही डॉक्टर लोक असतील त्या डॉक्टर लोकांना दाखवलं, काही उपयोग होईना त्या औषधाचा. फक्त एवढंच की विष्णू सहस्रनामामध्ये ताकद आहे असं म्हणतात. दासगुरू महाराजांनी आप्पांची मुंडी जी आहे ते आपल्या मांडीवर ठेवून रात्रभर विष्णू सहस्रनामाची पाठ केली. सकाळी पूर्णपणे ज्वर उतरून गेला. ही करण्याकरता तिथं श्रद्धा आणि विश्वास लागला ना, तिची अनुभूती तेव्हा भेटली त्यांना. म्हणून आयुष्यभर दासगणू महाराज दररोज 12 विष्णू सहस्रनामाचे पाठ करायचे. विष्णू सहस्रनामाचे पाठ 12 पाठ करायचे. आमचे आप्पा कुठे जिथं गेलं तिथं विष्णू सहस्रनामाचा पाठ केल्याशिवाय तिथून उठायचे नाही. कोणत्याही देवतेच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर तिथं विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा. ताकद आहे महाराज त्या उपासनेमध्ये. म्हणून अशी ही उपासना चालू आहे. मोठा आनंद वाटला. आणि आपल्या अशा ह्या उपासकांच्या समोर उपासनेच्या संदर्भामध्ये मला काही थोडं बोलावं वाटलं. मी काही वेगळं चिंतन करून आलो. कारण ही जी देवता मोठी वेगळी आहे. फक्त एकच आहे, शरण सब सुखल. हे माणसाच्या जीवनामध्ये सगळे सुख भेटतात, फक्त एकच. या हनुमान चालिसेचे काही सूत्र मी सांगतो. सगळे सुख भेटतात, फक्त एकच आहे, शरणागती. शरणागती जीवनामध्ये झाली की सगळं संपलं. सोप्या भाषेत बोलू का, घर जावाई झाला म्हणजे मुलगी दिली अशातली गोष्ट नाही. त्याची सगळी संपत्ती सगळं झालं त्याच्या. काही बाकी जास्त द्यायचं शिल्लक राहत नाही. शरणागती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही खरं नाही. आणि हे सगळीकडेच म्हटले. गीतेने ते सांगितले, अनन्या चिंतयन्तो माम. ज्ञानेश्वर महाराज, जो मज होय अनन्य शरण, त्याचे मी निवारी जन्म मरण. सगळ्यात तेच सांगितलं. मारुतीरायाला सुद्धा जास्त त्याची शरण गेलं ना, संपलं का. 4 घाट सांगितलेत रामायणामध्ये. 4 घाट. एक घाट ज्ञानाचा घाट, दुसरा घाट जो आहे तो कर्माचा घाट, तिसरा घाट सांगितलाय तिथं जे आहे तो भक्तीचा घाट, आणि 4था घाट शरणागतीचा घाट. त्या रामायणामध्ये 4 श्रोते आहेत आणि 4 वक्ते. ते 4 वक्ते एका विषयामधले जे असतात ते स्पेशलिस्ट आहेत. भगवान शंकर पार्वतीला सांगायले ज्ञानाच्या घाटावरती. भारद्वाज मुनी याज्ञवल्क्य ऋषीला सांगायला लागले. आणि काकभुसुंडी गरुडजीला सांगायला लागले. आणि गोस्वामी तुलसीदास महाराज काही साधक मंडळीला सांगायला लागले. हे 4 घाट आहेत. कोणत्याही घाटावर जा, त्या घाटावर पाणी आहे. आणि ते पाणी पिल्याच्या नंतर जीवनामध्ये तृप्ती आहे. तुम्ही ज्ञानाच्या घाटावर जा, तिथेही तुमची तृप्ती होईल. कर्माच्या घाटावर जा, तिथेही तुमची तृप्ती होईल. भक्तीच्या घाटावर जा, तिथेही तुमची तृप्ती होईल. शरणागतीच्या घाटावर झाला, या सगळ्यांच्याकडे गेली त्यांना तेच फल आहे, तिथे तृप्ती होईल. पण कोणत्या घाटावरती जायचं ज्याच्या त्याच्या अधिकाराची गोष्ट आहे. कर्माचा अधिकारी ज्ञानाचा अधिकारी नाही, ज्ञानाचा अधिकारी कर्माचा अधिकारी नाही, भक्तीचा अधिकारी तो ज्ञानाचा अधिकारी नाही. प्रत्येकाचा अधिकार भिन्न भिन्न आहे.
पण सगळ्यात सोपं जर कोणतं जर सांगितलं असेल तर शरणागती. अनन्य शरणागती जर केली ना, मग काय लागतं? काही नाही. एक सोपी गोष्ट सांगतो, मी थांबतो. आम्ही ज्या परंपरेमध्ये लहानाचे मोठे झालो, परमहंस श्री तुकामाई महाराज हे ज्यावेळेला येळेगावला प्रत्यक्ष राहत होते, त्यावेळी आले ते येळेगावला कधी? यांचा जन्म झालाय सुकळी या गावी. त्यांचे वडील शाळा मास्तर काशीनाथ पंत उन्हाळे, हे जुन्या काळामध्ये जे आहे ते खाजगी शाळा शिकवायची. आणि तेही शाळा म्हणजे कुठं होती? ते कुरतडी नावाचं गाव आहे, दाती कुरतडी अशी नाव आहे त्या गावाला. पण कोणती कुरतडी? तर दाती कुरतडी म्हणतात. त्या कुरतडी गावाला ते शाळा शिकवायची. तुकामाईचं आजोळ कोणतं? पांचाळ जवळा, जवळा पांचाळ. लहानपणी आई वारली आणि लहानपणी आई वारल्याच्या नंतर आजी आणि आजोबांनी त्यांचा परतपाळ केला. एक जेमतेम 10-12 वर्षाचा 13 वर्षाचा कालखंड सुकळीमध्ये गेला. वडील कुरतडीला जाऊन जास्त ते कधीतरी 4-8 दिवसाला यायचे, गाठभेट व्हायची, घराकडे यायची जायची. मधून जवळ रस्ता, त्या काळात काही वाहनं नाही, काही नाही. आजी आजोबा गेली. आजी आजोबा गेल्याच्या नंतर वडिलांना चिंता पडली की ह्याचं पालनपोषण कसं करायचं. ते म्हणले आता सासरवाडीला नेऊन सोडावं, दुसरं काय विचार. त्यांनी जवळ पांचाळाला नेऊन सोडलं. तिथं ते राहीनात. राणावनामध्ये इकडं तिकडं जास्त उन्हाळक्या करीत घेंडायचं. गुराख्याच्या पोरायच्या बरोबर जास्त उन्हाळक्या करायच्या. पण त्यांनी सुकळी सोडायची नाही. आता सुकळीचं तुम्हाला काय पोषण आहे ते माहिती आहे. त्या आळशे साहेब ते सुकळीचे जावई आहेत, गरज त्या तिथले जावई आहेत. त्यांना सकाळी सकाळी फोन तेवढ्या करता केला. म्हणलं यायलो मी, आपली भेट तर होईल बऱ्याच दिवसाच्या नंतर. आणि त्या सुकळीमध्ये ते राहायचे. बरेच दिवस झाले वडील काही आले नाही. पण एके दिवशी त्या कुरतडीला गेले. कुरतडीला गेल्याच्या नंतर तिथं त्यांचा अत्यंत विश्वासू एक मित्र होता, नावजी माळी. त्याला विचारलं, म्हणजे बाबा कुठे? बाबा कुठे आहेत म्हटल्यानंतर त्याने सांगितलं, तुझे बाबा आता सांगू कुठं मी. त्याने हाताला धरलं. गावाच्या बाहेरच्या ओढ्याच्या काठी जिथं दहन झालं होतं, काशीनाथ पंत गेले होते, ती जागा नेऊन दाखवली. ती राख तिथं तशीच होती. ते सांगितलं, हे बघ इथं तुझे बाबा. काय रडायचं ते रडले. तिथली राख घेतली, कपाळाला लावली. आणि ज्या दिवशी ते इथून निघून गेले, ते कुठं गेले काय माहीत नाही. तो कालखंड आमच्याकडं काही उपलब्ध नाही. आणि जे आले ते वयाच्या जवळपास 40-42व्या वर्षी इकडच्या भागात आले. आल्याच्या नंतर ते तुप्पा नावाचं गाव आहे येळेगावच्या पलीकडे. त्या तुप्प्याच्या जास्त एक मुलगा त्यांचा बालमित्र होता. त्याचा एक खूप मोठा इतिहास आहे. मला वेळ नसल्यामुळे त्याला धावतो सांगतो. आणि त्याच्या इथं आले आणि त्याच्या इथं राहू लागले. येता येता जास्त ते येळेगावमध्ये आले. पंचकोशीतल्या गावामध्ये फिरता फिरता त्यांना येळेगाव आवडलं. कशाकरता जास्त येळेगाव आवडलं माहीत नाही. पण एक गोष्ट असते, असं संत वाङ्मयामध्ये लिहिलं, ऊने दिशी ते पूर्ण करी, जगाचा तोल बोधे सावरी. काहीतरी उन्हा असेल तिथं आणि ती पूर्ण करण्याकरता तिथे ते आले. मारुतीच्या पारावर बसून राहावं, हळू, कुठला संसार नाही. संध्याकाळी दिवसभर बसून राहावं, संध्याकाळी तुप्याला निघून जावं. असं करता करता बऱ्याच दिवसाचा कालखंड गेला. लोकांना काही अनुभूती येऊ लागल्या. तिथं वामन सावकार नावाची एक व्यक्ती
त्यांच्या सहवासात आली, त्यांनी ते बांधून दिलं त्यांना मठ. ती जी जागा आहे गावातल्या नागरे पाटलांनी दिली. मग हळूहळू ज्यासाठी ती मठाची निर्मिती झाली, त्यांनी काही संग्रहालय तयार केलं, संग्रहालय. त्या संग्रहालयामध्ये पशु पक्षी प्राणी वगैरे सगळे होते. आता मी सांगत बसत नाही, सगळे जास्त तर लोक दर्शनाकरता यायचे. कीर्ती झालेली, साखर पडल्याच्या नंतर, गुळ पडल्याच्या नंतर मुंग्यायला मुंगळ्याला आमंत्रण द्यायची गरज पडते का? पडत नाही, आपोआप येतात. तसे लोक येत होते दर्शनाला, कुठून यायचे माहीत नाही. मग आल्याच्या नंतर यांनी त्यांना म्हणायचं, दर्शनाला जवळ आल्याच्या नंतर, जाय ते आमचे जास्त चित्र पाहुणे, त्यांचा शब्द होता, जाय ते चित्र पाहुणे. चित्र म्हणजे ते सगळं संग्रहालय पाहुणे. ते जायचं असं जेवढं गबाळ असेल जायचं, ते संग्रहालय पाहायचं, संग्रहालय पाहून जास्त यायचं. आल्या ते तिकून येताना दिसला की तिथं जवळ त्याच्या बाजेच्या जवळ एक असं जसं वेडावाकडं लाकूड असायचं. ते लाकूड तिथूनच उगारायचे. माझ्याकरता थोडाच असतो, मला हे सिद्धांत सांगायचं. तू माझ्याकरता नाही आलास, अरे या नाचक्या संसाराला भरलास तू. या तू माझ्याकरता जर आला असताल तर तू पहिल्यांदा माझ्याकडंच राहिला असतास. तू माझ्याकरता नाही आला, चल 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 चल. ते असं स्वरूप होतं की फणस जसं असते की फणस असे काटेरी, बाहेर पाहिलं अशी फणसाला काटे असतात, पण आतमध्ये जर फणस जर तुम्ही जर खाल्लं तर फणसा इतकं मधुर आणि गोड फळ दुसरं कोणतंही नसते असं मला वाटते. असंच होतं स्वरूप ते. आणि एखादा असाच भक्त आल्याच्या नंतर त्याला म्हणायचे, जाय ते आमचे चित्र पाहुणे. चित्र पाहुणे म्हटल्याच्या नंतर तो म्हणायचा, महाराज आम्ही एवढ्या लांबून आलो, ते आम्ही काही दुसरं काही तिसरं पाहण्यासाठी याच्यासाठी थोडंच आलो, तुमच्या दर्शनाकरता आलो. तुमची आम्ही कीर्ती ऐकली, तुमच्या दर्शनाची लालसा अंतःकरणामध्ये निर्माण झाली आणि त्याच्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो. खरंच त्याचा भाव काय आहे तो नकशिकांत निहाळायचा त्यांनी. त्यांना शेंडीपासून पायाच्या जास्ताने बोटापर्यंत असं दोनदा तीनदा निहाळायचं आणि त्याला एक शब्द बोलायचा, मुकू देखो तुकू तुकू देखो मुकू. ही माझ्या आजोबा सांगत गेली. मुकू देखो तुकू तुकू देखो मुकू म्हणजे तो पाय मला, मी पाहतो तुला. अहो आपण जर अनन्य भावानं जर त्यांच्याशी जर शरणागती जर केली तर ते 100% जास्त ते आपल्याकडे बघतात. म्हणून तर लिहिले, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवाराया. मला काही आम्हाला कधी सवय नसते. एकदा सुरू केल्याच्या नंतर प्रवचन म्हटलं की 1 तास, कीर्तन म्हटलं की 2 तास, ते घडी पाहिजे. काल गुरुजी स्वतः घरून घडी सोबत बरोबर घेऊन गेले होते आणि मग सोबत असं सुद्धा मी ह्याच्याकडे पाहिलं नाही. एवढंच आहे, शरणागती अत्यंत महत्त्वाची आहे. जीवनामध्ये अशी उपासना घडावी. उपासना आपल्याला भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवते, आपल्या जीवनामध्ये लाभ प्राप्त होतात. तो लाभ आपण सर्वांनी जास्त लाभ पदरात पाडून घ्यावा, अशीच उपासना जास्त चालू ठेवावी. आणि त्याचं जास्त काही ना काही ते करून घेतात म्हणजे त्यांनाही लाभ फार मोठा आहे, तुमच्यातला अर्ध त्यांना भेटणार आहे. आणि अशी ही जी परमार्थाची ही जी लाईन मिळण्याकरता त्यालाही काही गोष्टी लागतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काही काही जणांकडे संपत्ती येते, पण ती संपत्ती अशा चांगल्या कार्यामध्ये खर्च करण्याची बुद्धी होत नाही. गुरुजी ज्ञानोबाराच्या भाषेत जर बोलायचं म्हटलं, जी काही विभूती सांगितल्यात त्या विभूतीमधली एक विभूती म्हणजे हे दिसते बघ, हे तर संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया, ती विभूती धनंजया जाण माझी.
अशा विभूतीला या ठिकाणी वंदन करतो. आपण सर्वांना जास्त्री वंदन करतो. या ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अतिशय उत्कृष्ट असं त्याला 2-3 मुद्दे परमपूज्य महाराजांनी या ठिकाणी सांगितले. चित्त, चेतना आणि चैतन्य. सर्वात महत्त्वाचं भाव, भक्ती आणि श्रद्धा. या सगळ्याचं विश्लेषण आपण या ठिकाणी बसून ऐकलं. आणि माऊलींनी अजून एक गोष्ट सांगितली की जी उपासना आहे केव्हा करायची. 25व्या वर्षापासून आमच्या चिन्मय भैयाने योग्य वयात उपासना केली, पण माझ्या मताने थोडासा वेळ झाला. ध्रुवाला 5 वर्षात प्रचिती आली होती, प्रल्हादालाही 5 वर्षात प्रचिती आली होती. आम्हाला थोडासा उशीर झाला म्हणायला काय हरकत नाही. हे 2-3 मुद्दे. आणि शेवटचा त्यांनी जे तुकामाईचं चरित्र सांगितलं अतिशय उत्कृष्ट होतं बरं का. चिन्मयानंद स्वामी संस्थान किंवा माधवानंद संस्थान यांचे जे शिष्यवर्ग आहेत त्यांना हे लक्षात आलं असेल तुकामाई चरित्र. या विश्वामध्ये 2च व्यक्तीला संतांना माऊली ही पदवी दिलेली. एक ज्ञानोबाला माऊली म्हणतात आणि तुकामाई, हे 2च व्यक्तिमत्व आहेत. असं सगळं व्यवस्थितशीर त्यांनी सांगितलं. तुम्हालाही ते पटलंच असेल. आता आपण शेवटच्या उगाकडे जाऊ, आरतीला प्रारंभ करू. आम्हाला चॉकलेट कधी मिळेल हा त्यांचा उद्देश. तर सगळ्या मुलांनी वर यायचं आहे. या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे बालकाका, उमाकांत काका, नित्रुडकर गुरुजी आणि आमचे घोडे काका हे सर्वजण आमच्या या लहान लहान बालगोपालांना चॉकलेटचं वाटप करतील. सगळ्यांनी या रे मुलांना वर आहे. हो आहेत आहेत. जय करा महाराजाला. चला समोर बघा. हनुमान की जय. आता उत्साहात आरती सन्मान. बसवो देवता रुद्रा देवता द्वितीया देवता वर्णो देवता मुख्य प्राण महारुद्र देवताय नमः. गंधामि कर्पूर नीरांजन दीपम् सत्राने उड्डाण हुंकार बदली करणमा भूमंड सिंधुजगनी कराले ब्रह्मांड रागे त्रिभुवनी सुरवर्ण ऋषिसागर झाला पर्णी. जय देव जय हनुमंता हो स्वामी हनुमंता तुमचे प्रसादे धावे कृतांता. जय देव तुमले पाताळे उठला प्रतिशब्द खटखटला धरणी धरणाला खेद कराळे ब्रह्मांड उडगण उच्छेद रामे रामदासा शक्तीचा शोध. जय देव जय हनुमंता हो स्वामी हनुमंता तुमचे प्रसादे धावे कृतांता. जय देव गौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि चैतन्यं नमामि. मन्दारमालान्तगुरुतारकाय कपालमालान्वितशेखराय दिव्यम्बराय च दिगम्बराय नमः शिवाय महारुद्र भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. वातात्मजान्यवह्यजन्तदेवानि धर्माणि प्रथमान् कामेशो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणो. साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं भाज्यं पारमेष्टं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्या ईशा सार्वभौम सार्वायुषान्तादात् परार्धात् पृथ्वी समुद्रपर्यन्ताया एकराळती नगरपे
श्लोको भिगीतो मरुतः परवेष्टारो मरुतस्यावसन्द्रवे आवीक्षितस्य कामप्रिये विश्वे देवा सभासदयते एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् अंजनीसुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात्। रुद्र भगवान की जय। जन्मान्तरकृतानि च तानि विनक्षन्ति प्रदक्षिणं पदे पदे अन्यथा नास्ति त्वमेव शरणं मम सर्वेश्वर मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे। बोल हनुमान की जय। मनोजवं मारुततुल्यवेगं वन्दनान् मङ्गलान् वाप्ते अर्चनात् अच्युतं पदम् आधी व्याधी हरिद्रणान् दुःख दारिद्र्य नाशनम। एक संतांना देवाला नमस्कार करा, दुःख होत नाही, कधी दारिद्र्य येत नाही। भौतिक हनुमंतरायाला सुद्धा वंदन करावं, संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। आता इथे दंडवत नाही, दोन्ही हस्त